नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट। शेतकरी आक्रोश मोर्चा बारामतीमध्ये दाखल। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंची मोर्चामध्ये हजेरी। बारामतीत शेतकरी आक्रोश मोर्चाचं स्वागत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला जलयुक्त शिवार 2.0चा आढावा। पाणलोटसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करण्याच्या सूचना। गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर दर वाढवणार। राज्य सरकारच्या 75,000 मेगाभरती अंतर्गत महावितरणमधील 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर नियुक्तीपत्रांचं वितरण। जळगाव पाचोऱ्यातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश। शिंदे गट आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। भाजप कार्यसमितीची नागपूरनंतर आता मुंबईत बैठक। शनिवारी मुंबईतील वसंत स्मृतीमध्ये होणार भाजपची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर। सुरक्षेसाठी 11,500 पोलीस तैनात। परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। नवी मुंबईतील नेरूळ पार्क 31 डिसेंबरला बंद राहणार। संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट प्रशासन सज्ज। 31 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी अशा ठिकाणी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या। डोंबिवली रस्ते स्थानकातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वरील जिना रविवारपासून बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे जिना 40 दिवसांसाठी बंद। पश्चिम रेल्वेकडून 4 हिवाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा। दरम्यान विशेष गाड्या सुटणार। मेट्रोच्या संचालन आणि देखभालीसाठी आता 155 कोटींचा निधी। आता महामुंबई मेट्रोच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता। मंत्रालयात विजेची भरमसाठ उधळपट्टी। कोट्यावधींच्या बिलांना आळा घालण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत एनर्जी ऑडिट सुरू। महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयाच्या गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस। दररोज 1000 किलोमीटर रस्ते पाण्याने धुण्याचे मुंबई महापालिकेचे लक्ष्य। वायू प्रदूषण रोखण्याचा आयुक्त इक्बाल सिंह यांचा निर्धार। तर 31 डिसेंबरला मुंबईत 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार। मुंबईमध्ये बेस्टच्या वीज ग्राहकांना विजेची छापील बिलं मिळेना। बेस्टच्या कार्यालयात बिलांचे गठ्ठे असूनही बिल मिळत नसल्याने नागरिक संतप्त। मुंबईत हिवाळ्यामध्ये वायू प्रदूषणात वाढ। प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी सफर संस्थेसोबत पालिकेची बैठक। प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून कठोर उपाययोजनांची तयारी। प्रदूषणासंदर्भात केलेल्या नियमावलीचं पालन न करणाऱ्यांना पूर्वसूचना। 603 बांधकामांना कारणे दाखवा तर 859 बांधकामांना काम थांबवण्याची बीएमसीची नोटीस। पनवेलच्या कामोठे आणि कळंबोलीमधील अनधिकृत पाणटपऱ्यांवर पालिकेची कारवाई। जेसीबीच्या सहाय्याने पाणटपऱ्या फोडल्या। वरळीतही पालिकेचे बहुमजली भूमिगत वाहनतळ होणार। वाहनतळाच्या कामासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या। सुमारे 21 कोटींचा खर्च अपेक्षित। कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची पुन्हा सुनावणी। 8 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा आयोगासमोर हजर राहणार। अनेक पोलीस अधिकाऱ्यांचीही उलट तपासणी होणार। भीमा कोरेगावातील विजयस्तंभ अभिवादनासाठी पीएमपीएमएल प्रशासन सज्ज। 4000 पोलीस अधिकारी तर 575 पीएमपीएमएल बसेसची सुविधा। पुण्यात 31ला होणाऱ्या बेकायदा पार्ट्या आणि बनावट मद्यविक्रीवर प्रशासनाची करडी नजर असणार। राज्यात उत्पादन शुल्क विभागाकडून 17 पथकं तैनात। पुणे शहर आणि जिल्ह्यात पथकं गस्त घालणार। पुण्यात यंदा घर खरेदीला अच्छे दिन। देशात पटकावला दुसरा क्रमांक। एनॉरॉक ग्रुपच्या अहवालानुसार मुंबईनंतर पुण्यात जास्त घरांची खरेदी। प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पुणे मेट्रो विशेष उपक्रम राबवणार। विशिष्ट दिवशी तिकिटात सवलत देखील देणार। पुणे मेट्रो स्थानकात लवकरच सेल्फी पॉइंट साकारण्यात येणार। पटसंख्याअभावी पुणे जिल्ह्यातील 16 इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा बंद। दौंड, पिंपरीसह आकुर्डी, औंध, हवेली, मुळशी, हडपसर आणि वेल्हे भागातील शाळांना कुलूप। नांदेडमध्ये 7 जानेवारीला 60 एकरावर ओबीसी महामेळावा। मेळाव्याला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकरांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार। मेळाव्याची जोरदार तयारी सुरू।
जालन्यातील वडीगोद्री गावात 23 दिवसांपासून सुरू असलेलं ओबीसी समाजाचं साखळी उपोषण मागे. ओबीसी नेते ववनराव तायवाड यांची उपोषणस्थळी भेट, तर छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांसोबत फोनवरून संवाद. येत्या 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन. ओबीसी समाजाकडून आंदोलनासाठी मुंबईतल्या आझाद मैदानाची पाहणी. जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची निवड केली जाण्याची शक्यता. जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून मुंबईतील मैदानांची पाहणी सुरू. दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती. राज्य सरकारचा निर्णय. पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिराला भेट देण्याचं निमंत्रण. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांचं मोदींना निमंत्रण. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते वामनराव चटप यांचं आमरण उपोषण. आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर महापालिका नद्यांची सफाई करणार. सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरापासून पालिकेने घेतला धडा. नाग नदीसह पिवळी नदी आणि पोखरा नदी स्वच्छ केली जाणार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यास मंजुरी द्यावी आणि 1000 कोटींच्या निधीची तरतूद करावी. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी. शिंदेंची भेट घेऊन निवेदन सादर. छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण आणि मान विकास संस्था अर्थात सारथीला कोल्हापुरात 1.85 हेक्टर जागा उपलब्ध. कोल्हापूर खंडपीठासाठीच्या जागेचं आरक्षण हटवून सारथीला जागा देण्याचा निर्णय. नववर्षाच्या स्वागतासाठी गोंदियातील नागझिरा हाजरा फॉलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल. पर्यटन स्थळांवर पोलिसांची असणारे करडी नजर. प्रभू श्रीराम पवित्र शरण पादुका यात्रा संभाजीनगरात दाखल. सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार स्वागत. मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या वतीने या यात्रेचं जंगी असं स्वागत. कर्करोगाच्या रुग्णांना घराजवळ उपचार मिळणार. टाटा कर्करोग रुग्णालयाच्या 30 प्रमुख केंद्रांची निर्मिती करण्याचा निर्णय. केंद्र सरकारकडे प्रस्तावही पाठवला. मुंबईच्या दुरांतो एक्सप्रेसमधून 240 किलो आणि 1,34,00,000चे चांदीचे दागिने जप्त. एक्सप्रेसमधून सुरू होती चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे 28,000 तर समान छायाचित्रांचे 1,42,349 मतदारांना निवडणूक आयोगाकडून यमुना नोटीस. पुण्याच्या मुळशी तहसील कार्यालयात खोटी कागदपत्र दाखवून मतदार नोंदणी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल. रहिवासी पुराव्यात तफावत आढळल्याने पौंड पोलिसांकडून कारवाई. पेट्रोल डिझेल 6 ते 7 रुपयांना स्वस्त होणार. केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याच्या विचारात. लोकसभेपूर्वी सामान्यांना मोठा दिलासा मिळणार. पुण्याच्या कात्रज बोगद्यात 5 गाड्या एकमेकांना धडकल्या. बोगद्यात कारने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाल्याची माहिती. अपघातात एक महिला जखमी. पुण्याच्या सिंगापूर गावात अंजीरच्या शेतीतून लाखोंचं उत्पन्न. आधुनिक पद्धतीने शेती करत अंजीर बागेतून लाखोंचं उत्पन्न. पुण्यात सोसायटीची जिम वापरण्यावरून दोघांमध्ये हाणामारी. मारहाणीत तरुणाने फोडला सोसायटीतील रहिवाशाचा डोळा. मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक. पालघरच्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आरोग्यसेवा कोलमडल्याचं चित्र. प्रशासनाचं दुर्लक्ष. येरवडा कारागृहातील कैद्याच्या खुनानंतर मैताचे नातेवाईक पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रमक. कारागृह पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा. बोईसर तारापूर एमआयडीसीतील बेकायदेशीर वाहतूक करणारा टँकर पोलिसांकडून ताब्यात. एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचऱ्याची टँकरमधून होत होती वाहतूक. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचारात वाढ. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. वनविभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी. पुण्याच्या कात्रज बोगद्यात 5 गाड्या एकमेकांना धडकल्या. बोगद्यात कारने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाल्याची माहिती. अपघातात एक महिला जखमी. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क. मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक. मास्क घालूनच दर्शन घ्या. साईबाबा संस्थानाचं भाविकांना आवाहन. अकोल्यात JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. रुग्णाची प्रकृती स्थिर. जिल्ह्यात सध्या एकच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची पालिकेची माहिती.
नववर्षाच्या स्वागताला नागपुरात पहाटे 5 पर्यंत बिअर बार आणि क्लबला परवानगी, तर वाईन शॉप आणि बिअर शॉपीला मध्यरात्री 1 पर्यंत परवानगी.